कल्पना करा, तुम्हाला महिनाभर प्रवास करायचा आहे आणि त्या प्रवासासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करावा लागणार नाही, तर कसे होईल? होय, आता हे खरे आहे. कारण की एसटी महामंडळाने एक नवीन योजना सुरू केली आहे. तर आज आपण पाहणार आहोत ही योजना काय विशेष आहे, याचा लाभ कोणाला मिळणार आहे आणि प्रवाशांना यामधून काय फायदा होणार आहे. संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सध्या राज्यभरामध्ये ई बस सेवेचा झपाट्याने विस्तार होत आहे. महामंडळाच्या ताफ्यात सध्या 148 ई बस आणि 50 ई शिवाय सेवा बस धावत आहेत. पर्यावरणपूरक, स्वच्छ आणि आरामदायी प्रवासासाठी लोकांचा कल वाढत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. मात्र दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना, नोकरदारांना आणि व्यावसायिकांना रोजचं भाडं देणं त्रासदायक ठरत होतं. हीच गरज ओळखून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांसाठी पास योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा उद्देश स्पष्ट आहे. नियमित प्रवाशांना सवलत मिळावी, ई बसचा वापर वाढावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पर्यावरणपूरक वाहतूक प्रोत्साहित व्हावी. ही योजना 9 मीटर ई बस, 12 मीटर ई बस आणि ई शिवाई सेवा बस मध्ये लागू आहे. मात्र ई शिवनेरी सेवेवर हा पास लागू नसेल. हा पास 30 दिवसांचा असेल. मात्र प्रवाशांना फक्त 20 दिवसांच्या भाड्या एवढेच पैसे द्यावे लागतील. म्हणजे 10 दिवसांचा प्रवास आता फ्री मिळणार आहे. हा पास 90 दिवसांसाठी असेल. मात्र प्रवाशांना फक्त 60 दिवसांच्या भाड्या एवढेच पैसे द्यावे लागतील. आता 30 दिवसांचा प्रवास म्हणजे पुन्हा एकदा फ्री बोनस. जर तुमच्याकडे उच्च सेवा वर्गाचा पास असेल तर तुम्ही नियमित एसटी बसनेही प्रवास करू शकता. त्यामध्ये कसलीही अडचण येणार नाही. ई बस आणि सामान्य बसच्या भाड्यात फरक असेल तर तो फरक महामंडळ उचलणार आहे. म्हणजे प्रवाशाला अतिरिक्त भाडं पडणार नाही. याच्या फायद्याबद्दल जर बोलायचं झालं तर जे लोक रेग्युलर प्रवास करतात त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे. आता तुम्हाला रोज रोज तिकीट काढावे लागणार नाही. नोकरदार वर्गासाठी वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होईल. विद्यार्थ्यांसाठी प्रवास अधिक परवडणारा होईल आणि व्यावसायिकांसाठी ई बसचा आरामदायी प्रवास आणि तेही स्वस्तात. याशिवाय ई बस या पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहन असल्याने प्रदूषण मुक्त प्रवासाची हमी मिळेल. म्हणूनच ही योजना म्हणजे प्रवाशांसाठी सोय आहे आणि पर्यावरणासाठी संजीवनी आहे. प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट सांगितले आहे की ही योजना केवळ प्रवाशांच्या सोयीसाठीच नव्हे तर स्वच्छ आणि शाश्वत वाहतुकीकडे जाण्याचे एक मोठं पाऊल आहे. ई बसच्या वापरामुळे पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित कमी होईल, कार्बन उत्सर्जन घटेल आणि शहरांमधील हवेची गुणवत्ता सुधारेल. म्हणूनच या योजनेमधून सरकारने ग्रीन महाराष्ट्राच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा जर दररोज प्रवास करत असाल तर लगेचच तुमच्या जवळच्या एसटी डेपो मधून हा पास घ्या आणि त्याचा फायदा घ्या. तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन योजनेसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.